बाई जरा झाले आता सगळे काम मोकळं झाला जीव थोडीशी बसते बाई मी आता. आई तर झोपले असं आता खोलीत जाऊन, ताई झोपले असं ताईला बरं नाही तर सारा दिवसभर काम उरले बापा. कोणाचा आवाज छकुलीचा आवाज वाटते ऐकून राहिला. बापा पोरगी लढून राहिली तर बाई बापा तिच्या घरी काय झालं तिले लढून राहिली तर काय माहिती तिच्या आईच्या गिटून आली का काय माहिती तिले छकुलीले. ते तुला म्हटलं जायचं नाही म्हणजे जायचं नाही. आई मी माझ्या आई माझ्या मावशीच्या पोरीच्या लग्नाला जातो म्हणजे जातो, मला जाऊ दे ना आई, जाऊ दे ना. हा जायचं नाही म्हणजे जायचं नाही. इथं कोण सावळण, इथं काम कोण सावळण. भांडे घासायचे राहिले मी एकटी काय काय सावळणार. मुजऱ्या करून राहिले का जाऊ नको म्हटलं तरी. तोंड मुजऱ्या नाही करत मी, तोंड मुजऱ्या नाही करून राहिली. मला जायचंय माझ्या ताईच्या लग्नाला ना. तुम्हाला पण बोलावलं ना, तूही चालला ना. हो आता आला तेले तुझ्या पुडका आता आला. जेव्हा वागवाचं काम होतं तेव्हा वागवलं नाही. इथं आणून टाकली तुले. आता तुले त्याचा पुडका येऊन राहिला. म्हणत होती माझी आजी, माझ्या आजीला नका बोलू, माझ्या आईला आजीला नका बोलू. सोड ना केस आई, सोड ना केस. पानं आणलं म्हणून आली मी, नाही तर कशाला आली असती. बाई आहे त्या लहान मुलीच्या मागे लागली. कशा कशा आहे छकुलीची सावत्र आहे कशी आहे. मी जातो त्यांना सोडायला लावतो तिला. सोडा तिला, सोडा तिला, सोड ना तिला. का बरं मारता. ती फक्त गावलाच जासाठी म्हणून राहिली. सोड ना तिला. आई ताई, राणी ताई, रडू नको छकुली, रडू नको, रडू नको छकुली. ही कशी आली काय, हे कशी काय आली माघारात, हे कशी काय आली. आईले मारताना दिसलीस का बाई, दिसलीस काय. आणि कशी काय आली तू, कशी काय आली. मी इले समजून राहिली होती, जाऊ नको बागावले. खरंच नाही तुम्ही तिला समजून राहिले होते छकुलीची आई. खरंच खरंच समजून राहिले होते. ती पोरगी तर लढून राहिली किती जोरानं. मी तर पाहिलं तुम्हाला तिचे केस ओढताना, मी पाहिलं ना तुम्हाला. तुझं म्हणणं आहे मी केस ओढले तिचे. मी केस ओढले का, केसाने ओढले मी तिच्या केसाला अशी चोपडत होती, मारत नव्हती मी तिला. तिला आवाज काढायची सवय म्हटलं. खोटाडी बाई आई. आणि छकुलीला मारलं तर मारलं, अधिक म्हणते मी मारलं का चोपडून राहिली म्हणते. नको छकुली, आहे मी, आहे मी. नको छकुली, लढू नको. मला लग्नाला जायचं. माझ्या बहिणीचे माझे सर्व नातेवाईक आहेत तिथे. हो छकुलीच्या जाऊ दे ना तिला. तिचं सगळं मावच्या वगैरे किती दिवसाला तिचं मन आहे म्हणते जायला. जाऊ दे ना तिला, जाऊ दे ना तिला. बाई जाऊ द्यायला काही नाही आहे राणी, तुला काही माहित नाही. इले तिथं बोलावते इले सपा मारते बाई, सपा मारते त्या. हे पोरगी तिथं जातो म्हणते. नाही ताई, असं कोणीच करत नाही माझ्यासोबत. माझी आई नाही तर मला सगळेजण लाडानं वागवते. काय पोट्टी कशी नुसती खोटं पाडते. मला कोणासमोर खोटं पाडता. आई राणी तर मी कधी खोटं बोलत नाही. नाही मी खोटं नाही बोलून राहिली ताई. ताई अशा बोलून राहिल्या तुम्ही. कोणीतरी आपल्या पोरीच्या पोरीला मारते का. तुम्ही अशा म्हणून राहिल्या मारते त्याला काही ना काही वाटत असेल ना, त्यांची मुलगी नाही आहे तर ते तर तिचा लाडच करत असेल. तुम्ही कशा बोलून राहिल्या. मी खुद ऐकलं म्हटलं तुमच्या तोंडानं. मी इथं उभी होती ना दारापाशी, तर मला ऐकू आलं. वागवलं नाही त्यांनी, वागवलं नाही. त्या मुलीचा काय दोष आहे. तिच्या बाबानं आणलं तर ती म्हणत होती माझ्या बाबानं आणलं म्हणून. नाही तर तिला वागवत होते म्हणते ना तिकडले. तुम्हीच तर आणलं ना तिलाच तुम्ही जबरदस्ती करता मारता. काय बाई माया तर भांडाफोड झाला हो माय. कावी बाहेर बा खेळीतल्या पुऱ्या. राणी तसं नव्हे राणी, तसं नव्हे. मी काय जाऊन येतात का जाय म्हणून राहिली तिले. पण दाखवणी मारण गिरण म्हणून मी काही मारलं गेलं नाही. तुला ते दुसरं ऐकू गेलं, मी दुसरं म्हटलं तिले. छकुलीची सावत्राई खोटी बोलून राहिली. मी माझ्या डोळ्यात मी सगळं पाहिलं. किती मारते तिला काय पहा बरं. माझ्या डोळ्याला ते खोटं पाडून राहिलं. त्या मुलीचं काय तिथं केव्हा असं काय मारत असेल तिला. म्हटलं ताई किती म्हटलं ती हाऊसली बिचारीनं माझ्याकडचा ड्रेस नेला. आनंदात आहे ते. आणि तुम्ही असं तिच्या याच्यात विरजन पाडून राहिल्या. आणि असं नका करू. जाऊ दे ना तिला, तिकडली आठवण येत असते ना, जाऊ दे ना. राणी तू गलत समजून राहिली. मला गलत समजून राहिली. मी खायला मारणार आहे तिले. मी जाऊ देतच ना तिले. मला समजते ना लेकरू हरिकलं म्हणून. आम्ही तर तिले 2000चा ड्रेस घेऊन दिला. बिचारे राणी 2000चा ड्रेस घेऊन दिला ना. म्हणजे पोरीला आदत आहे ना, आदत आहे. इथचं मागायचं तिथचं मागायचं अशी आहे. पोटी काय कमी आहे काय ताई. मला ड्रेसच नाही दिला घेऊन. माझ्यापाशी कपडेच नाही ताई. खोटं नाही बोलत. चाल पाहाले. काय चुलबुल करून राहिली. काय चुलबुल करून राहिली त्यापाशी. ते काय म्हणते तिनं काहीच नाही म्हटलं, काहीच नाही म्हणून. लेकराची हौस असते, जाऊ द्या लागत असते. बहिणीच्या पोरीचं लग्न असतं. तुम्ही गेल्या नसत्या किती आनंदाने गेले असते. आता तुम्हाला पत्रिका असून तुम्ही चालल्या जा, तुम्ही जा तिच्यासोबत. तेवढंच चांगलं वाटतं कोणाले. हो राणी आम्ही जाणार आहे. आम्ही काय आमचं काय वैर आहे का त्याची वैर आहे का. काय माझ्या बहिणीवर हे पोट्टीच दूर पाडते. हे पोट्टी काही सांगते. आता तुले कशी सांगून राहिली बिचारी. काही अशीच करते माय. मग कोणाला राग नाही येतो माय ते मग आमचा राग करते. हे पोट्टी बदमाश आहे माझी, लय बदमाश आहे. ते अशी मी किती काय चांगली वागली तर अशीच वागते माझ्यासोबत. मी काहीच नाही केलं. तुला काही सांगून राहील. तुला खरं नाही लागून का माय. खरं नाही लागून काय. खोटरडी बाई आहे रे बा. डोळ्यानं पाहून मला खोटं पाहून राहिली. 8 दिवसापासून जाऊ देणार आहे का आम्ही. 8 दिवसापासून दुसऱ्याच्या घरी. त्याचं सांभाळा लागते. येईल बहीण काय. आजीने बोलवलं ताई. मला जायचं आहे. कामासाठी नाही जाऊ देत मला.
पाय पाय आता मी काही बोलून राहिली का बाई? पाय हा ते काय म्हणते कामासाठी जाऊ देत. हिच्यानं काय कामडलं काय? हिच्यानं कामडलं काय? हे नव्हती तर काय कामच नाही केले काय? रडू नको बेटा, तुला जायचं आहे ना. आणि हे चिंटूची चाललेच तिकडे त्या मामाच्याच गावाकडे जाते, तर तुला नेऊन देते. आम्ही तिला तेच म्हणून राहिलो, तुला कोण नेऊन देईन बा, कोण नेऊन बा असं म्हणून राहिलो. ते अलगच लावते. तुम्ही टेन्शन घेऊ नका, चिंटूची देते इले नेऊन गाडीवर. चिंटूची नेऊन द्याले मी जाईल लागत तिच्यासोबत उलीशी तिथपर्यंत नेऊन द्याले. तरी आमची गाडी खालीच जाते, मी जाईल नेऊन द्यायला तिला. तिच्या मामाच्या घरी मी नेऊन देतो तिला. ते घ्यायला लागते तिकडेच तिच्या मामाचं गाव आहे. तर मग नेऊन देतो आम्ही तिला. चाल ग चल माझ्या घरी. येते ताई, येते मी. काय नाही तर बाई, काय नाही तर घरीच राहू दे ना. आम्ही काय तिला काही दूर कसं करतो काय काय ताई? तसं नाही, माझ्या घरी चाल म्हटलं तिला. असंच काम आहे मला तर. तसं काय नाही, तुम्ही तर सगळंच चांगलं बघता बा, मला माहित नाही काय. चल रडू नको ग कुली, रडू नको. मी आहे ना तुझ्यासोबत, रडत नको जात जाऊ. मम्मी आहे तुझ्यासोबत. आई रडणार नाही तर काय करू? रडणार नाही, मारते मला पण म्हणते मारलंच नाही. हो मी पाहिलं बेटा, मारलं तेव्हा तुला, मारलं तेव्हा मी पाहिलं. मारलं राणी कोण मारलं? छकुलीले निवा आई, हिच्या ताईचं लग्न आहे, तिने माझ्यापासून ड्रेस घेस नेला. आणि आता म्हटलं माझे कामं गिमं झाले आणि मी आता ह्या हॉलमध्ये आली, तुम्हाला विचारायचं जोरा नावाची. तुम्ही म्हटलं काय झालं काय नाही. मग जाऊन पाहिलं, तिच्या हिला मारून राहिली होती. आणि केस मीच खूप पाहिलं बरं आई, केस ओढताना आणि मारताना. आणि तिकडलं आणून टाकलं आणि असं तुला वागवलं नाही, असं तसं खूप बोले हिला. खूप मी डोळ्यानं पाहून मी दिसल्याबरोबर हिला सोडलं ना. काय म्हणते मला लगेच, मी म्हणते मारलंच नाही म्हणते. मी तिला चोपून राहिली म्हणते. खूप मी पाहून माझ्या डोळ्याला म्हणजे त्या हे करत होत्या, खोटं पाळत होत्या. मारते, काम करायला लावते, खूप मारते. काम केलं म्हणजे गावाला गेले म्हणजे काम करायला कोणी राहत नाही ना, भांडे वगैरे घासायला. म्हणून माझ्याकडून काम खूप करून घेते. माझ्या आईच्या लग्नालाही जाऊ नको म्हणते. ते तुला तिकडे म्हणते हे करते ते करते असं करते. बाई आहे हो, हे कशी आहे? एवढ्या लेकराला मारणं सुस्ती, इले काम करून घेणं. एवढी मोठी बाई आहे, इले काम नाही करता येत काय? म्हटलं त्याला म्हटलं नेऊन देतो, म्हटलं जाऊ दे ना म्हटलं लग्नाला. नाही म्हणे आम्ही जातो ना, असं तसं मलाच सांगून राहिलं. खोटं इतक्या बोलून राहिल्या त्या काय सांगता. माझ्या डोळ्यात इतकं एवढं खोटं बोलते. हिला कितीही करत असं त्रास देत असं. मी म्हटलं चिंटूची चालले म्हटलं, तिच्या मामाच्याच गावाकडे जावं लागते म्हटलं. मी जाईन म्हटलं, सोबत नेऊन देईन म्हटलं आम्ही म्हटलं. आणि असं म्हटलं. मग शेवटी एवढ्या लेकराच्या जीवाला किती पंचायत आहे काय बरं. शेवटी लेकराला किती सहन करायला लागून राहिलं. ती छकुली लढू नको देते नेऊन. चिंटू दादा नेऊन देते तुले त्या मामाच्या गावाले. गेली का महिनाभर येऊ नको. त्या बाबाले न्यायालय बोलावजो. नाही तर मग चिंटू दादा तिकडे येते तर घेऊन येते लागून. तो फोन करजो आम्हाला, तू फोन नंबर देते. ताईचा नंबर घेजो, रश्मी ताईचा, हिचा दोघीचा घेजो, दादाचा घेऊन घेजो. आणि हे न्यायालय तर दादा येते न्यायालय. हो जाते, मी जाते.